2019 साली राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांनी भाजपला हिसका दाखवून उदगीर मतदारसंघ काबीज केला। त्यानंतर संजय बनसोडे यांनी सुरुवातीच्या 2.5 वर्षात राज्यमंत्री आणि पुढील 2.5 वर्षे कॅबिनेट पदाची माळ गळ्यात पाडून घेतली। राष्ट्रवादी पक्ष फुटीत त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निश्चय केला खरा, परंतु 2024 ची विधानसभा त्यांच्यासाठी कठीण मानली जाते। कारण ज्या उमेदवाराच्या विरोधात संजय बनसोडे यांनी निवडणूक लढवली होती ते भाजपचे सुधाकर भालेकर यांनी शरद पवार गटात आता प्रवेश केलाय। तर ज्यांच्या भरवशावर संजय बनसोडे यांनी मागच्या वेळी विजय प्राप्त केला होता ती मंडळी आज त्यांच्या कट्टर विरोधात उभी ठाकली आहेत। लातूरचे पार्सल लातूरलाच पाठवू असा रोषही दिसायला लागलाय। मतदारसंघाच्या भावनेशी बनसोडे यांनी केलेली प्रतारणा कमालीची चर्चेत असून घड्याळ संजय बनसोडे यांचं असलं तरी वेळ मात्र तुतारी ठरवणार असं आता मतदारसंघात बोललं जातंय। त्या संदर्भात हा राजकीय आढावा। नमस्कार, मी ओंकार दीक्षित। पॉलिटिकल महाराष्ट्राच्या वेद विधानसभेचा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। लातूर जिल्ह्यात लातूर शहर, लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, तर निलंगा व औसा येथे भाजपचे। उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघ अजित पवार गटाच्या ताब्यात आहे। यात महायुतीत उदगीरमधून संजय बनसोडे यांची उमेदवारी आता निश्चित मानली जाते। महायुतीत ही जागा अजित पवारांना निश्चित मानली जात होती। हा राजकीय डावपेच हेरूनच माजी आमदार राहिलेल्या सुधाकर भालेकर यांनी शरद पवार गटाचा आता रस्ता पकडलाय। 2009 ते 2014 अशा 2 वेळा आमदार राहिलेल्या सुधाकर भालेकर यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत आता दिलेत। मतदारसंघात सुधाकर भालेकर यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर आता भर दिलाय। महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवारांनाच सुटणार यात काही शंका नाहीये, परंतु उदगीर व जळकोट तालुक्याचा या मतदारसंघात समावेश होतोय। त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसचे संख्याबळ अधिक दिसून येते, परंतु त्यामुळे काँग्रेसनेही या जागेवर आता आपला दावा सांगितलाय। आमदार अमिश देशमुख यांनीही संजय बनसोडे यांची कोंडी करण्याची व्यूहरचना आखत असल्याचे सांगण्यात आले। काँग्रेसमधून माजी नगराध्यक्ष उषा कांबळे, मधुकर एकुर्गीकर यांनी उमेदवारीसाठी दावा सांगितलाय। मात्र येथे लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळेच अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय। माजी आमदार धर्मा सोनकवडे हेही भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात आता दाखल झालेत। त्यामुळे शरद पवार गटांकडे आता इच्छुकांची संख्याही वाढली आहे। त्यासोबतच भाजपचे युवा नेते आणि तरुणाईत ज्यांची आपली वेगळी क्रेज निर्माण केली आहे ते बाळासाहेब पाटोदे यांचाही शेकडो कार्यकर्त्यांसोबत शरद पवार गटात आता लवकरच प्रवेश होणार आहे। यासह जळकोट तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांकडून भाजपला सोडचिठ्ठी दिली जाणार असल्याचं समजतंय। विशेष म्हणजे भाजपचे असंख्य बूथ प्रमुख तुतारीचा झेंडा हाती घेणार असल्याचं चित्र आता समोर येतंय। त्यामुळे महायुतीत असलेल्या संजय बनसोडे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय बनसोडे यांनी भाजपच्या अनिल सदाशिव कांबळे यांच्यावर विजय मिळवला होता, परंतु राज्यात झालेल्या सत्ता बदलात आता हे जनमत त्यांच्याच विरोधात गेल्याचं चित्र आहे। यातच भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही संजय बनसोडे यांना विरोध होतोय। त्यामुळे पुढच्या निवडणुकीत संजय बनसोडे यांचा मार्ग कठीण आहे। तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटातील उमेदवाराला राष्ट्रवादीसह भाजपच्या जुन्या नेत्यांचाही पाठिंबा असणार आहे। त्यामुळे या मतदारसंघात घड्याळ जरी संजय बनसोडे यांच्या हाती असलं तरी वेळ मात्र तुतारीच्या हाती असणार अशी चर्चा सध्या सुरू आहे। तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।